आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। जाणं साधी सुधी गोष्ट नाहीये। आल्या भल्यांना तिकीट मिळत नाही, ते तुम्हाला मिळालंय। नशीबवान आहात तुम्ही सगळे। कागदपत्र तयार करायला ना पैसे लागतात। त्याशिवाय काम पूर्ण होणार नाही। साहेब काय आहे? आम्हासनी बी जायचंय दुबईला। आम्हाला ती कागदपत्र जमा करा। काय काय कागदपत्र लागतील? नाही माझ्याकडे की नाही राशन कार्ड आहे, इलेक्शन कार्ड बी आहे। हा ते सगळं जमा करा ना। हा आणि ते इमिग्रेशन सर्टिफिकेट त्याचं काय? हो मी तर ऐकलंय पासपोर्ट नसेल तरी बी जाता येतंय, खरं आहे का? हा मग मला सांगा ना विजा कधीपर्यंत येईल? सांग ना विजा कधीपर्यंत येतोय? सांग ना विजा कधीपर्यंत येईल? माहितीये तुला? पासपोर्ट ऑफिस मध्ये मिळेल का विजा, की डायरेक्ट एअरपोर्ट वर फ्लाइट मध्ये मिळेल? का तू आणि तुझा साहेब जाऊन घेऊन येणार आहेत? बरं मला सांग, हे जे दुबईचं विमान आहे ते कुठून सुटणार आहे? मुंबईतून। अरे वा, छान उत्तर दिलंस। कुठल्या एअरपोर्ट वरून? डोमेस्टिक का इंटरनॅशनल? डोमेस्टिक। तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलंय। अहो हा माणूस तुम्हाला फसवत होता। ज्या माणसाला देशाबाहेर जाण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात हे माहित नाहीये, तुमचं दुबईचं विमान कुठल्या एअरपोर्ट वरून सुटणार आहे हे माहिती नाहीये, या माणसावर विश्वास ठेवता तुम्ही? हा माणूस काही तुम्हाला दुबईला कामासाठी वगैरे घेऊन जाणार नव्हता। ही अशी माणसं तुमच्यासारख्या गरीब मुलींना फसवतात, त्यांच्याकडनं पैसे काढण्यासाठी त्यांना दुबईत जाऊन विकतात। आणि तुमच्या बाबतीतही हाच प्लॅन होता याचा। आणि एकदा का तुम्ही दुबईला गेलात तर परत येण्याचं तिकीट तुम्हाला आयुष्यभर मिळणार नाही। कायमचं तुम्हाला तिथे बंदिवान करून ह्या माणसाने इथे पैसे खाल्ले असते।